आजूबाजूच्या म्हणजे माझ्या 50% मुलं इथे येतात. असं जर असेल तर खरंच या शाळेनं चांगलं नाव या ठिकाणी मिळवलेले. 5ला प्रवेश मुंबई पुण्यामधल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सुरू होतात सकाळी. आपण बघतो मुंबई पुण्यामध्ये ते चांगल्या नावाजलेले इंग्लिश मिडियम स्कूल आहे, तिथं पालक सकाळी लाईन लावतात प्रवेशासाठी. तशी परिस्थिती कराडमध्ये आहे. याची माहिती आतापर्यंत मला नव्हती. म्हणजे चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली आणि चांगलं काम या ठिकाणी मला बघता आलं. मी सर्वप्रथम नगर परिषद शाळा क्रमांक 3चं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. दिवसापासून इच्छा होती की पालकमंत्री साहेबांनी या ठिकाणी आम्हाला यावं, मार्गदर्शन करावं. आज हे शाळेमध्ये काम करत असताना किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या पद्धतीनं ISO मानांकन मिळतं, कसं आपण काम चांगलं करतोय का नाही, का त्यामध्ये काय ते लोकल्स आहेत, त्या कमतरता आहे, असा अधिकृत असा एक शिक्का लागतो. जसं आपल्याला शाळेला ISO मानांकन आहे, तसा पालकमंत्री साहेबांच्या उपस्थितीनं त्याच्या मार्गदर्शनानं आपल्याला आपण किती चांगलं काम करतोय आणि काय त्यामध्ये कमतरता आहे याच्यावर निश्चितपणे मार्गदर्शन मिळेल आपल्याला. आणि निश्चितपणे आज महाराष्ट्रामध्ये सातारामध्ये निश्चितपणे त्यांनी स्वतःच्या कार्यकर्तृत्वानं एक कसं असावं. 2011 पासून आज 2024 आहे, सातत्यानं या ठिकाणी लोकांचा सहभाग घेतला. लोकांचा सहभाग घेऊन शिक्षकांचं अपरिमित असलेलं कष्ट, त्यांनी कधीही वेळेचं बंधन न बांधता या ठिकाणी शाळेचं काम केलं. त्यामुळे पर्यायानं 259 पटाची शाळा आज 2800 पटावर गेली. ते ही जागेची अडचण आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी प्रवेश देता येत नाही. साहेब, आम्ही अभिमानाने सांगतो की पहाटे 5 वाजता आपली प्रवेश चालू होतो. पहाटे 5 वाजता पालक येतात आणि आमदारांची, खासदारांची, मान्यवरांची शिफारस पत्र त्याला नगरपालिकेच्या शाळेसाठी येतात. हे निश्चितपणे आम्हाला घोषणा वाटतं. आणि या ठिकाणी बहुजन समाजातील मुलांना गुणवत्तापूर्वक दर्जा, खाजगी संस्था कोणीही देईल, परंतु गुणवत्तापूर्वक दर्जेदार शिक्षण बहुजन समाजातील मुलांना मिळण्याचं हे एकमेव ठिकाण या ठिकाणी या कराड शाळा क्रमांक 3च्या रूपाने या शहरामध्ये प्राप्त झालं. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पटसंख्येची शाळा म्हणून गेले 7 वर्ष या शाळेचा संपूर्ण राज्यभर डंक आहे. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की स्कॉलरशिप, नवोदय आणि सैनिक स्कूल ह्या ज्या महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या वतीने स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, त्यामध्ये राज्यात सर्वाधिक निकाल आमच्या शाळेचा असतो. त्याचबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचं असणारी शाळेची स्वतःची बालवाडी, की ज्या बालवाडीची पटसंख्या 600 आहे. शाळेची एकूण पटसंख्या 2800 आहे. 52 स्कूल बस, 60 गावचे विद्यार्थी आणि 3 तालुक्यातील 28 किलोमीटर अंतरावरून साधारणपणे विद्यार्थी या ठिकाणी येतात. पहाटेपासून प्रवेश मिळावा म्हणून या ठिकाणी पालकांच्या रांगा लागलेल्या असतात. त्याचं कारण आहे की 100% गुणवत्ता हे या शाळेचं एक खास वैशिष्ट्य आहे. शाळा क्रमांक 3चे आधारस्तंभ आणि कराडचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय राजेंद्रसिंह यादव यांच्या संकल्पनेतून ही शाळा डेव्हलप होती. त्यांचं एक ब्रीद वाक्य होतं की तुम्ही मला गुणवत्ता द्या आणि मी तुम्हाला ज्या भौतिक सुविधा आहेत ते सगळे देतो. आणि त्यानुसार 2011 साली फक्त 259 पटसंख्या असणारी ही शाळा 2800 पटसंख्येची शाळा झाली. त्याचं कारण असं की राजेंद्रसिंह यादव यांनी जे आम्हाला प्रोटेक्शन दिलं, त्यांनी जे आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि या प्रोत्साहनामुळं आज ही शाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नंबर 1 शाळा म्हणून या ठिकाणी गणली जाते. नमस्कार, माझे नाव हेमा प्रवीण पाटील. मी इयत्ता 7वीत नगरपालिका शाळा क्रमांक 3मध्ये शिकत आहे. आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात, जसे की बालबाजार, विज्ञान प्रदर्शन, शिक्षणाची आनंदनगरी व तसेच महिलांसाठी अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात. परिणाम, माझे नाव माही महेश जाधव आहे. मी नगर परिषद शाळा क्रमांक 3 कराड येथे शिकते. मी इयत्ता 7वीत शिकत आहे. इथे वेगवेगळे उपक्रम राबवल्याबरोबरच तसेच अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये जसे स्कॉलरशिप, नवोदय, सैनिक स्कूल येथे अतिशय चांगल्या
चांगल्या नंबरने अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. त्यामुळे मला वाटते की आमची शाळामध्ये असे काहीतरी वेगळेच आहे जे इंग्रजी मीडियमच्या शाळेत असे नाही. तसेच इथे मराठी मीडियमची शाळा असून सुद्धा इंग्रजीचे अत्यंत छान पद्धतीने शिकवण होते. त्यामुळे आमच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा अतिशय चांगल्या पद्धतीने इंग्रजी उच्चारू शकतो तसेच बोलूही शकतो.